नमस्कार मित्रांनो. इयत्ता 11वी 3.6 द आर्ट ऑफ कॉम्परिंग हा चॅप्टर आपण आज बघणार आहोत. अँकरिंग करत असताना काय काय इसेन्शियल क्वालिटीज आहेत त्या सुरुवातीला बघूया. इन डेप्थ नॉलेज असणं आवश्यक आहे. ज्या विषयावर आपल्याला भाषण करायचं आहे, सूत्रसंचालन करायचं आहे, त्या विषयाची इत्थंभूत माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. पूर्ण माहिती त्या विषयाची असणं आवश्यक आहे. याला म्हणायचं इन डेप्थ नॉलेज. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण बघू शकतो, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. आत्मविश्वास असल्याशिवाय आपण चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन करू शकणार नाहीत. त्यानंतर आपल्याकडे सेन्स ऑफ ह्युमर म्हणजेच विनोद बुद्धीसुद्धा असणं आवश्यक आहे. सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालन हे कंटाळवाणं होऊ नये याच्यासाठी मध्ये मध्ये छोटे छोटे विनोद, चुटकुले आपल्याला सांगता आली पाहिजे. म्हणून सेन्स ऑफ ह्युमर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज, योग्य अशी देहबोली. जसं आपण शब्दांमधून बोलत असतो तसं आपल्या देहाच्या भाषेतून, शरीराच्या भाषेतून, बॉडी लँग्वेजमधून सुद्धा बोलत असतो. आणि म्हणून योग्य ॲप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज असणंसुद्धा आवश्यक आहे. कारण की त्याच्यामधून बॉडी लँग्वेज कशी आहे याच्यावरून आपण कशा प्रकारे ऑप्टिमिस्टिक बोलत आहोत का निगेटिव्ह बोलत आहोत हे सगळं त्या बॉडी लँग्वेजमधून कळत असतं. आणि म्हणून ॲप्रोप्रिएट बॉडी लँग्वेज असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याला आपण म्हणूया प्रसंगावधान. म्हणजे कोणताही अचानक एखादा काही प्रसंग निर्माण त्या ठिकाणी झाला तर त्या प्रसंगासोबत कसं डील करायचं आणि कार्यक्रम कसा सुरू ठेवायचा याच्यासाठी प्रसंगावधान हा गुणसुद्धा आपल्याकडे ॲज अ कॉम्परर आवश्यक आहे. नाउ दॅट वी हॅव ascertained what the role of an MC is, here are some insights. कॉम्पररला MC असं म्हटलेलं आहे, म्हणजे मास्टर ऑफ सेरेमनीज. आता आपल्याला बघायचे की चांगल्या पद्धतीनं कॉम्परिंग करण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट प्रॅक्टिस 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 आणि बेटर इन फ्रंट ऑफ द मिरर. प्रॅक्टिस केली पाहिजे, सराव केला पाहिजे, सराव केला पाहिजे आणि सराव केला पाहिजे, म्हणजे छानपैकी आपण सूत्रसंचालन करू शकू. बी वेल प्रिपेअर्ड अँड वर्ड परफेक्ट टू इनोव्हेट ऑर ऑड स्पॉन्टेनियस एक्सप्रेशन्स कॉन्फिडेंटली ऑन स्टेज. चांगली तयारी केली पाहिजे, आपण वेल प्रिपेअर्ड गेलं पाहिजे. वर्ड परफेक्ट, योग्य ते शब्द आपल्याकडे त्या ठिकाणी असले पाहिजे. इनोव्हेट, नाविन्यपूर्ण आपण काहीतरी बोललं पाहिजे. आणि काही स्पॉन्टेनियस, उत्स्फूर्तपणे काही एक्सप्रेशन्स आत्मविश्वासपूर्वक आपण त्या ठिकाणी स्टेजवर म्हटली पाहिजे. डेव्हलप अ स्क्रिप्ट, आपल्याला काय बोलायचं त्याचं आपण भाषण जे काही आपल्याला बोलायचं आहे त्याचं स्क्रिप्ट आपण लिहून काढलं पाहिजे. ते 2-3 वेळेस, 4-5 वेळेस वाचून आरशासमोर चांगला सराव त्याचा केला पाहिजे. त्यानंतर ड्रेसअप ॲप्रोप्रिएटली फॉर द इव्हेंट. जो काही इव्हेंट आहे, जो काही प्रसंग आहे, जो काही कार्यक्रम आहे त्याच्यासाठी योग्य अशा प्रकारची वेशभूषा आपण केली पाहिजे. रिमेंबर दॅट यू आर नॉट द स्टार ऑफ द शो बट इंट्रोड्यूस युअर सेल्फ. कार्यक्रमाचे तुम्ही स्टार नाही आहेत, पण तरीसुद्धा तुमची एक छाप त्या कार्यक्रमावर पडायला हवी. ब्रीथ स्टेडीली अँड डीपली. त्या ठिकाणी सूत्रसंचालनाला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वास घेतला पाहिजे आपण, मन स्थिर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या सूत्रसंचालनासाठी सुरुवात केली पाहिजे. ॲड्रेस द ऑडियन्स विथ अ स्माईल, सुटेबल एक्सप्रेशन्स, व्हॉइस मॉड्युलेशन्स अँड मेंटेन आय कॉन्टॅक्ट. ऑडियन्सकडे बघून आपण बोललं पाहिजे. बोलताना आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची स्माईल असली पाहिजे. योग्य प्रकारचे एक्सप्रेशन्स आपण दिले पाहिजे बोलताना. आवाजामध्ये मॉड्युलेशन्स, व्हॉइस मॉड्युलेशन्स चढ उतार असला पाहिजे. योग्य ठिकाणी स्ट्रेस देणं, योग्य ठिकाणी गंभीर होणं, योग्य ठिकाणी काही विनोद सांगणार असतील आपण तर त्या ठिकाणी त्या प्रकारचं टोनिंगमध्ये बदल करणं. आणि आय कॉन्टॅक्टसुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणजे ऑडियन्सच्या डोळ्यात बघून आपण त्या ठिकाणी भाषण केलं पाहिजे. ब्रिंग पेस टू युअर डिलिव्हरी. भाषण करत असताना, सूत्रसंचालन करत असताना त्या ठिकाणी आपला प्रत्येक शब्द हा
समोरच्याच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. आपली बोलण्याची स्पीड खूप जास्तही नको आणि खूप कमीही नको. योग्य पद्धतीनं शब्दांची डिलिव्हरी आपण केली पाहिजे. कंट्रोल द टायमिंग ऑफ द प्रोसिडिंग्स. कंट्रोल द टायमिंग ऑफ द प्रोसिडिंग्स. जे काही इव्हेंट तिथं होणार आहेत, जे काही कार्यक्रम होणार आहेत, त्या सर्व कार्यक्रमांचं टायमिंग कंट्रोल करणं हे तुमच्या हातात असतं. त्यानंतर ॲपोलोगाइज शुड देअर बी अ मेजर फ्लॉ, मिस्टेक ऑर मिशअप. बोलता बोलता चुकून आपल्याकडून एखादी मिस्टेक होऊ शकते आणि त्यावेळेस आपण सॉरी म्हणणं सुद्धा आवश्यक आहे. मेजर जर काही मिस्टेक आपल्याकडून झाली, एखाद्या प्रमुख पाहुण्यांचं नाव घ्यायचं राहिलं किंवा चुकीचा उच्चार करण्यात आला, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सॉरी म्हणणं आवश्यक आहे. बऱ्याचदा कार्यक्रम म्हटलं की ऐन वेळेला अशा अनेक गोष्टी घडत असतात. एखाद्या पाहुण्यांचं स्वागत करायचं राहून जातं, अशा आणि हे अनुभवातून आपल्याला कळत असतं. मग अशा वेळेस आपण माफी मागणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर कॉम्परिंगसाठी काय काय आवश्यकता आहेत, प्री रिक्विसाइट्स फॉर ऑफ कॉम्परिंग. त्याच्यासाठी लँग्वेज फ्लुएन्सी असणं आवश्यक आहे. क्लॅरिटी ऑफ थॉट्स, विचारांची स्पष्टता आणि कॉन्फिडन्स. आणि जो काही इव्हेंट असणार आहे त्या इव्हेंटचं नेचर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. टोन ऑफ द इव्हेंट. कार्यक्रम नेमका कसा आहे, गंभीर आहे, विनोदी आहे, कशा प्रकारचा कार्यक्रम आहे, त्यानुसार त्या कार्यक्रमाचा टेम्पो, त्या कार्यक्रमाचा टोन आपल्याला मेंटेन ठेवता आला पाहिजे ॲज अ कॉम्परर. अ सिम्पल बट डिग्निफाईड स्टाईल विथ वर्ड्स दॅट कम फ्रॉम द हार्ट. आपली स्टाईल ही सिम्पल असली पाहिजे परंतु डिग्निफाईड असली पाहिजे. आपल्या बोलण्याला एक प्रकारचा रिस्पेक्ट ऑडियन्सकडून मिळाला पाहिजे आणि आपलं बोलणं हे मनातून असलं पाहिजे, फ्रॉम द हार्ट. ॲबिलिटी टू डील वर्क विथ द टेक्निशियन्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स, गेस्ट स्पीकर्स. इट इज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी ऑर प्रोफेशन. आपल्याकडे क्षमता असली पाहिजे की त्या ठिकाणी टेक्निशियन्स असतात, इव्हेंट ऑर्गनायझर्स असतात, गेस्ट स्पीकर्स असतात. या सगळ्यांना एकमेकांशी जोडण्याचं काम आणि कार्यक्रमामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम हे कॉन्कररचं असतं आणि त्याच्यामुळं या सगळ्यांसोबत डील करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे हा आपल्या प्रोफेशनचा भागच असतो, आपल्या ड्युटीचा हा भागच आहे की समजा टेक्निशियन्स जे आहेत त्यांच्याकडून व्यवस्थितपणे माईक व्यवस्था करून घेणे, गेस्ट स्पीकर्स आहेत त्यांच्यापैकी कोण कोण भाषणं करणार आहे त्याची यादी करणे, ऑर्गनायझर्स जे आहेत त्यांना टाईम लिमिट विचारून घेणे कार्यक्रमाची. या सगळ्या गोष्टीनुसार आपल्याला कार्यक्रम कंट्रोल करणं आवश्यक असतं. While anchoring, the most crucial thing is to keep audience engaged. अँकरिंग करताना महत्त्वाचं असतं की ऑडियन्सला एंगेज ठेवणं आणि त्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात ते फिलर्स. फिलर्स आर स्मॉल परफॉर्मन्स इनॅक्टमेंट्स टू कीप द ऑडियन्स इंटरटेन अँड अटेंटिव्ह. हे एक प्रकारचे स्मॉल परफॉर्मन्स असतात की जे ऑडियन्सला इंटरटेन आणि अटेंटिव्ह ठेवतात. The role of the filler can also be that of providing comic relief between two performances. कधी कधी काही भाषणं ही खूप सिरियस अशी झालेली असतात किंवा काही परफॉर्मन्स हे तेवढेसे छान होत नसतात. मग पण ऑडियन्स नाराज व्हायला नको, ऑडियन्सला आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी हे अँकरची ड्युटी आहे की त्यानं ऑडियन्सला एंटरटेन ठेवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी छोटे छोटे विनोदी चुटकुले सांगणे, कधी जोक्स सांगणे, एखादी छोटीशी गोष्ट सांगणे, एखाद्या कवितेच्या काही 2-3 ओळी म्हणून दाखवणे. परंतु हे कॉन्करर्सचं अँकरचं काम आहे की ऑडियन्सला एंगेज ठेवणं, एंटरटेन ठेवणं. नाहीतर ऑडियन्स एकदा गोंधळ करायला सुरुवात केली की मग तो कार्यक्रम कंट्रोल होत नाही आणि त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच हा आपला एक प्रकारचा कार्यक्रमावर होल्ड असणं आवश्यक आहे ॲज अ अँकरर. बऱ्याचदा काय होतं की कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आलेले नसतात आणि त्याच्यामुळं कार्यक्रम उशिरा सुरू होत असतो आणि ऑडियन्सची मानसिकता ही थोडीशी बिघडत चाललेली असते. त्यावेळेस त्यांना एंटरटेन ठेवणं, त्यांना एंगेज ठेवणं हे आपलं काम आहे आणि त्याच्यासाठी अनेक गोष्टी आपण करू शकतो. जसं की मिमिक्री आयटम्स, काही नकला करणे, काही कोडी विचारणे, काही जोक्स, फन फॅक्ट्स सांगणे, त्यांना काही विनोदी गोष्टी सांगणे किंवा छोटे छोटे परफॉर्मन्स, स्मॉल परफॉर्मन्स करू शकतो. त्या इव्हेंटला साजेशा ज्या काही गोष्टी असतील त्या आपण तिथं केल्या पाहिजे.
आणि अशा प्रकारे जे काही फिलर्स असतात ते आपल्याकडे रेडी असले पाहिजे, बिफोर हँड असले पाहिजे. इन द सेम वे ही शी कीप द स्क्रिप्ट रेडी. स्क्रिप्टसुद्धा आपलं रेडी असलं पाहिजे. वन मस्ट कीप इन माइंड दॅट फिलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज दे बाइंड द प्रोग्राम अँड मेंटेन इट्स कंटिन्युटी. आपल्या मनामध्ये एक पक्की गोष्ट आपण केली पाहिजे की फिलर्स हे खूप महत्त्वाचे आहेत. ते कार्यक्रमाला बांधून ठेवण्याचं काम करतात आणि कार्यक्रमाची कंटिन्युटीसुद्धा चालू ठेवतात. अशा प्रकारे मित्रांनो, एक चांगला अँकर किंवा चांगला कॉम्पोरर होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण बघितल्या. थँक्यू.